भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात संविधान रॅली संपन्न. रिपब्लिकन हक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे यांची माहिती. याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आज रिपब्लिकन हक परिषद युवा आघाडीच्या वतीने शहरातील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या नियोजित जागेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आज संविधान रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये शेकडो युवकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने पूजनीय भदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजच्या या संविधान रॅली संदर्भात रिपब्लिकन हक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज दुपारी 12:15 वाजताच्या दरम्यान सविस्तर माहिती दिली आहे. गेल्या 4 वर्षापासून रिपब्लिकन हक्क परिषद युवक आघाडी शुभम रमेश सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली मित्र परिवाराच्या सहकार्यानं दरवर्षी ही रॅली काढण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षापूर्वी या भारताला संविधान देऊन संविधानाच्या प्रती प्रत्येकानं जागरूक राहावं, सर्वांना समान न्याय, हक्क व अधिकार प्राप्त व्हावा अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून घेतली होती आणि त्याचा कायदा बनवून आजपर्यंत गेल्या 75 वर्षापासून हे संविधान अतिशय ताठ मानेनं उभं आहे. पण अशामध्ये संघीय राजकारणामुळे मनुस्मृतीवर ज्यांचं प्रेम आहे ती अंधश्रद्धा जोपासण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं या संविधानाला बदलावं आणि सगळ्यात जास्त देशाची भावना म्हणजे या देशातल्या एका विद्वान महाराच्या पोरानं ही घटना निर्माण केली आणि ती घटनेच्या नेतृत्वाखाली आपल्याला राहावं लागतंय, राज्य करावं लागतंय याची खंत काही संघीय विचारधारांच्या मनात आहे. त्याच्यामुळं त्यांनी दुसरी मनुस्मृतीला अपेक्षित असलेली घटना तयार केली. ती घटना सुद्धा मी 2-4 वर्षापूर्वी या ठिकाणी आणून त्याचं दहन केलं होतं. मी मनुस्मृतीचंही दहन केलं होतं. उद्देश एवढाच होता की मनुस्मृतीनं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, महिलांना सन्मानानं जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणून हा सगळा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून या देशाला दिला आणि मला असं वाटतंय की जगात सर्वश्रेष्ठ घटना ही भारताची घटना आहे. जगातल्या प्रतिष्ठित असलेल्या सर्व प्रबळ देशवाल्यांनी सांगितलं की भारताची घटना ही आम्हाला प्रेरणा देणारी आहे, आम्हाला प्रेरित करणारी आहे, आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी आहे. त्याचं स्वरूप असं होतं, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नियोजित जागेपासून ही रॅली या ब्रिजच्या खालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठेंना प्रणाम करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी येऊन ती विसर्जित करण्यात आली. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या निमित्तानं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आजपासून अंमलात आणली त्याचा वापर आजपासून झाला. म्हणून समस्त भारतीयांना तुम्हाला मिळालेल्या न्यायिक हक्क व अधिकाराच्या प्रती मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या प्रती धन्यवाद व्यक्त